बाळूमामांच्या उपवासामध्ये या चुका करू नका. बाळूमामांचा उपवास धरल्यानंतर काय खायचे आहे किंवा काय नाही हे पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. मामांच्या उपवासाला दूध, फळे, खारीक एवढेच चालते, दुसरे काहीही चालत नाही. कोणतीही फळे तुम्ही खाऊ शकता. या उपवासामध्ये चहा प्यावे किंवा नाही असे काही नियम नाहीत. पण जर शास्त्रानुसार पाहायला गेलं तर चहा हा कोणत्याही नवरात्र उपवासासाठी चालत नसतो. तुम्ही चहा प्यावे किंवा नाही हे तुमच्यावरती राहील. आणि मामांचा उपवास धरल्यानंतर सतत मामांचे नामस्मरण करायचे आहे. उठता बसता किंवा काम करताना सतत मामांचे नामस्मरण करा आणि मामांच्या कथा ऐका किंवा कथा तुम्ही वाचू शकता. जर तुमच्याकडे बाळूमामांचा ग्रंथ नसेल कथा वाचण्यासाठी तरी तुम्ही आपल्या चॅनलवरती जे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, ज्या कथा आहेत ते ऐकू शकता. आणि उपवास धरल्यानंतर तुम्हाला ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे. जेवढे होईल तेवढे तुम्हाला शांत राहायचे आहे. कोणाला वाईट बोलायचे नाही किंवा आपल्या मनामध्ये कोणाबद्दल वाईट येऊ द्यायचे नाही. आपल्या घरामधील देवाऱ्यातील देव हलवावे किंवा नाही याचे असे काही नियम नाहीत. पण तुम्ही देवाला नवरात्रीला जसे तुम्ही देव पूजता तसे ठेवू शकता. आणि वात मामांची देवाऱ्यापुढे लावून ठेवायची आहे आणि ती वात विझू द्यायची नाही. स्त्रियांनी हा उपवास केला तर चालतो, पण ब्रह्मचर्याचे पालन करायला हवे. देवाऱ्यामध्ये तुम्हाला सर्व देवांना रोज वेगवेगळे फुले घालायची आहेत आणि दररोज डोक्यावरील स्नान करून चांगली कपडे घालायची आहेत आणि स्वच्छ राहायचं आहे. तुम्हाला जेवढे होईल तेवढे मोबाईल किंवा टी व्हीपासून लांब राहायचं आहे, जेणेकरून तुम्हाला मामांचे नामस्मरण घडेल आणि मन इतर कुठेही भटकणार नाही. या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती सांगितलेली आहे. तुम्ही मागचा व्हिडिओ जरी संपूर्ण बघितला नसेल तर तो व्हिडिओ पाहू शकता. त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. तुम्हाला उपवास सोडताना आदमापूरमध्ये येऊन तुम्ही उपवास सोडू शकता किंवा तुमच्या गावाजवळ एखादे बाळूमामांचे मंदिर असेल तर तिथे जाऊन उपवास सोडू शकता किंवा बाळूमामांचे जे बगे आहेत तेथील एक बगा जर तुमच्या गावाजवळ कुठेतरी असेल तर तेथे जाऊन तुम्ही मामांचा उपवास सोडू शकता. आणि तेही जर जमत नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये देवालयासमोर बसून आपला उपवास सोडू शकता. उपवास सोडताना तुम्ही गोड काहीतरी करू शकता, खीर वगैरे. या उपवासामध्ये शाबू किंवा वरी वगैरे असे काहीही चालत नाही. तुम्हाला फक्त फळे, दूध आणि खारीक एवढेच चालते. ताक किंवा दही पण चालू शकते, पण त्यामध्ये दुसरे काहीही मिक्स करायचे नाही. फक्त दुधाचे ताक किंवा दही असेल तर ते चालेल, पण त्यामध्ये काही मिक्स केले असेल तर ते चालणार नाही. हे सर्व नियम पाळून तुम्हाला मामांचा उपवास मनापासून आणि श्रद्धेने करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला याचे फळ मिळेल. जर तुम्हाला अजून काही शंका असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता किंवा हा व्हिडिओ 2 ते 3 वेळा पहा, जेणेकरून तुमच्या हातून कोणतीही चूक व्हायला नको. आणि मामांचा उपवास हा नियमाने आणि व्यवस्थित व्हायला हवा यासाठी हा व्हिडिओ टाकण्यात आलेला आहे. असे सर्व नियम पाळून जर तुम्ही मामांचा उपवास केला तर तुम्हाला याचे फळ नक्की मिळेल. हा व्हिडिओ अजून एकदा ऐका, जेणेकरून मामांच्या उपवासामध्ये ह्या चुका होणार नाहीत. संपूर्ण व्हिडिओ ऐका. बाळूमामांच्या उपवासामध्ये या चुका करू नका. बाळूमामांचा उपवास धरल्यानंतर काय खायचे आहे किंवा काय नाही हे पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. मामांच्या उपवासाला दूध, फळे, खारीक एवढेच चालते, दुसरे काहीही चालत नाही. कोणतीही फळे तुम्ही खाऊ शकता. या उपवासामध्ये चहा प्यावे किंवा नाही असे काही नियम नाहीत. पण जर शास्त्रानुसार पाहायला गेलं तर चहा हा कोणत्याही नवरात्र उपवासासाठी चालत नसतो. तुम्ही चहा प्यावे किंवा नाही हे तुमच्यावरती राहील. आणि मामांचा उपवास धरल्यानंतर सतत मामांचे नामस्मरण करायचे आहे. उठता बसता किंवा काम करताना सतत मामांचे नामस्मरण करा आणि मामांच्या कथा ऐका किंवा कथा तुम्ही वाचू शकता. जर तुमच्याकडे बाळूमामांचा ग्रंथ नसेल कथा वाचण्यासाठी तरी तुम्ही आपल्या चॅनलवरती जे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, ज्या कथा आहेत ते ऐकू शकता. आणि उपवास धरल्यानंतर तुम्हाला ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे,
जेवढे होईल तेवढे तुम्हाला शांत राहायचे आहे. कोणाला वाईट बोलायचे नाही किंवा आपल्या मनामध्ये कोणाबद्दल वाईट येऊ द्यायचे नाही. आपल्या घरामधील देवाऱ्यातील देव हलवावे किंवा नाही याचे असे काही नियम नाहीत, पण तुम्ही देवाला नवरात्रीला जसे तुम्ही देव पूजता तसे ठेवू शकता आणि वात मामांची देवाऱ्यापुढे लावून ठेवायची आहे आणि ती वात विझू द्यायची नाही. स्त्रियांनी हा उपवास केला तर चालतो, पण ब्रह्मचर्याचे पालन करायला हवे. देवाऱ्यामध्ये तुम्हाला सर्व देवांना रोज वेगवेगळे फुले घालायची आहेत आणि दररोज डोक्यावरील स्नान करून चांगली कपडे घालायची आहेत आणि स्वच्छ राहायचं आहे. तुम्हाला जेवढे होईल तेवढे मोबाईल किंवा टी व्हीपासून लांब राहायचं आहे, जेणेकरून तुम्हाला मामांचे नामस्मरण घडेल आणि मन इतर कुठेही भटकणार नाही. या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती सांगितलेली आहे. तुम्ही मागचा व्हिडिओ जरी संपूर्ण बघितला नसेल तर तो व्हिडिओ पाहू शकता. त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. तुम्हाला उपवास सोडताना आदमापूरमध्ये येऊन तुम्ही उपवास सोडू शकता किंवा तुमच्या गावाजवळ एखादे बाळूमामांचे मंदिर असेल तर तिथे जाऊन उपवास सोडू शकता किंवा बाळूमामांचे जे बगे आहेत तेथील एक बगा जर तुमच्या गावाजवळ कुठेतरी असेल तर तेथे जाऊन तुम्ही मामांचा उपवास सोडू शकता. आणि तेही जर जमत नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये देवालयासमोर बसून आपला उपवास सोडू शकता. उपवास सोडताना तुम्ही गोड काहीतरी करू शकता, खीर वगैरे. या उपवासामध्ये शाबू किंवा वरी वगैरे असे काहीही चालत नाही. तुम्हाला फक्त फळे, दूध आणि खारीक एवढेच चालते. ताक किंवा दही पण चालू शकते, पण त्यामध्ये दुसरे काहीही मिक्स करायचे नाही. फक्त दुधाचे ताक किंवा दही असेल तर ते चालेल, पण त्यामध्ये काहीही मिक्स केले असेल तर ते चालणार नाही. हे सर्व नियम पाळून तुम्हाला मामांचा उपवास मनापासून आणि श्रद्धेने करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला याचे फळ मिळेल. जर तुम्हाला अजून काही शंका असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता किंवा हा व्हिडिओ 2 ते 3 वेळा पहा, जेणेकरून तुमच्या हातून कोणतीही चूक व्हायला नको. आणि मामांचा उपवास हा नियमाने आणि व्यवस्थित व्हायला हवा यासाठी हा व्हिडिओ टाकण्यात आलेला आहे. असे सर्व नियम पाळून जर तुम्ही मामांचा उपवास केला तर तुम्हाला याचे फळ नक्की मिळेल. बाळूमामांच्या उपवासामध्ये ऐकण्यासाठी कथा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत, ज्या बाळूमामांच्या भंडाऱ्यामधील आहेत. त्या कथा तुम्ही पाहू शकता. जर तुम्हाला कथा वाचायला जमत नसेल तर तुम्ही कथा आपल्या चॅनलवरती पाहू आणि ऐकू शकता.